आज मी रेडी होऊन निघाली सातारला जाण्यासाठी, कारण आज होती आत्याच्या घराची वास्तुशांती. त्याच्यामुळे आम्ही सगळे असं रेडी झालो आणि निघालो सातारला जाण्यासाठी. इथेच फलटण पुसेगाव रोडवरती आम्हाला एक दुकान दिसलं, तिथं विठ्ठलाची छान अशी मूर्ती आम्हाला मिळाली, ती आम्ही घेतली आणि पुढे निघालो. तर दुपारचा जेवणाचा बेत होता, कारण दुपारी लेट झालेला होता आम्हाला निघाला, त्याच्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलो. आज खूप दिवसानंतर विथ फॅमिली म्हणजे 2 मुलींना घेऊन आम्ही जेवण केलं कसं बसं, कारण खूप श्री कडकड कडकड करत एका जागेवर थांबतच नव्हती. स्टार्टरमध्येच ह्या मग गच्च झाल्या, ह्यांना स्टार्टरमध्येच मॅनेज करून टाकलं. आज खूप दिवसानंतर खरं तर तुकाराम मुंडे साहेबांचे आभार मानायला पाहिजेत. खूप सॉफ्ट असं पनीरची भाजी खूप दिवसानंतर हॉटेलवरती आम्हाला छान अशी मिळाली. आम्ही लोकेशनवरती पोहोचलो आमच्या घरी. आजीला खूप दिवस झालं तिच्या आवडीची साडी घ्यायची होती, ती घेतली. तर जिथं घर बांधलेलं आहे तिथं ते रानातच असल्यामुळं नवीन घरापासूनचा अर्ध्या वावराचा इथं व्ह्यू असा छान मस्तपैकी येत होता. तर आम्ही पोहोचलो तेव्हा पूजा वगैरे सगळं झालेलंच होतं, कारण आम्ही लेट पोहोचलो होतो, दुपारनंतर पोहोचल्यामुळं तोपर्यंत सगळं उरकलेलं होतं. आम्ही जेवण वगैरे केलं. मम्मी रानातनं भेंडी तोडून आली होती, तिला म्हटलं तू दमलीस का? तर तिची रिॲक्शन माझ्याकडे हसत हसत होती, कारण भेंडी तोडून आल्यानंतर ती माझ्या पुढे अशी येऊन बसलेली होती. त्यामुळे म्हणते मज्जा वाटते मला. मामा आलेला होता दुपारी जेवणासाठी, आणि त्याच्यानंतर मग नवीन अशी साडी घातल्यानंतर आजी म्हणली मला माझी व्हिडिओ काढ, म्हणून ती खुश होऊन अशी पोज देत होती व्हिडिओला. घरी रिटर्न जायचं म्हणलं तर मंडळी बघा, अशा बॅगा वगैरे पिशव्या वगैरे भरून घेऊन जात असते मी, कारण लसूण कांदे बऱ्यापैकी सगळं आम्हाला आमच्या घरचंच असतं. त्याच्यामुळं हे सगळं भाराभरी चालू होते आणि सगळे एकत्र जमतात मला पाठवण्यासाठी. आणि मग काय आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.